मोठ्या गाड्यांचे आवाज आले, विशेषतः ट्रकचा आवाज आला ना की ती कानावर हात ठेवते. पण या सगळ्याचा अर्थ असा असेल असं मला नाही वाटलं कधी. सिद्धराज, मला तुमचं लायसन्स बघू जरा. ट्रक चालवता येतो का? नाही कधी चालवलंय का? मॅडम, मी तुम्हाला खरंच सांगतोय, त्या दिवशी मी कार चालवत होतो. याचाच अर्थ या केसमध्ये आणखी एक मोठा उलगडा व्हायचा बाकी आहे आणि मला तो शोधायला आवडेल. कसला उलगडा म्हणताय तुम्ही? आनंदीची गडबड होत असेल, तुम्ही लगेच तिच्या बोलण्यावरती विश्वास नका ठेवू असं मला वाटतं. लहान मुलं कधी खोटं बोलत नाही. म्हणजे तुम्ही आनंदीने केलेल्या या उलगड्यामुळे मी ही केस स्वीकारते. वहिनी, काय झालं? तुम्ही रडताय? दादा काय बोललाय का? हा, नेहमीच त्यांचं खालून पाडून बोलायचं, नकारात्मक बोलायचं. कानविंद्यांनी एवढी चांगली ऑर्डर दिली, त्यावर सतत बोलत असतात काही ना काहीतरी. अहो पण वहिनी, तुम्हाला माहितीये ना त्याचा स्वभाव कसा आहे तो. तुम्ही कशाला मनाला लावून घेता? हा, कधी कधी त्यांचं बोलणं बरोबर असेलही, पण आपण खरंच इतके मूर्ख आहोत का? आपण मूर्ख आहोत की नाही याचा शोध तर आता मला घ्यावाच लागेल. कानविंदेबद्दलची जी बाजू इतरांना दिसतेय ती आपण इग्नोर तर करत नाही आहोत ना. आता हा कानविंदे नक्की कुठे जातोय याचा पाठपुरावा मी करणारच. बाहेरच्या व्यक्तीचा आणि यांचा काय संबंध? आणि मला अगोदर बाहेर जायला पाहिजे, काय झालंय ते बघायला हवं. पंडितजी, मला हे सगळं मान्य आहे, पण ऐकून तर घ्या. हे बघा, तुम्हाला सगळी परिस्थिती आता नाही सांगू शकत, पण मला कळत नाही तुम्हाला कसं सांगू, पण ही जी व्यक्ती तुमच्या समोर आहे तिचं नाव तनू नाही आहे. काय? म्हणजे ती आमच्याकडे ओळख बदलून राहते. ही तनू नाहीये. हो, तिचं खरं नाव जानवी जयंत कानेटकर आहे. पण का? हे बघा पंडितजी, मी सध्या तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तिची तिच्या लग्नात खूप फसवणूक झाली आहे. पण अगोदर मला खात्री करून घ्यायलाच हवी. पंडितजी, मी पाय पकडते तुमच्या, प्लीज. हवं तर तुमच्या समोर हात जोडते, पण प्लीज असं करू नका पंडितजी. पंडितजी, या भयानक आणि विक्षिप्त माणसाबरोबर मी जवळजवळ वर्ष काढलंय. आता कुठेतरी मी कशी बशी त्याच्या तावडीतून पळाले, तरी तो माझा पाठलाग करतोय. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज मला या माणसाच्या तोंडी देऊ नका, प्लीज. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं हे माहितीये, पण गाजर किसताना रडणारी माझी सून पहिलीच. काय झालं बाळा? आई, आज भरतच्या शाळेत ना खाऊ दिवस होता, पण मी त्याला प्रॉमिस केलं होतं की त्याला टिफिनला गाजरचा हलवा देईन. पण तुम्हाला तर माहितीच आहे ना, सकाळी पिठांची किती घाई होती ऑर्डरची. ते सगळं घाईत मी फक्त दाण्याचाच लाडू दिला त्याला डब्याला. आणि मला आता वाईट वाटतंय की मी ते प्रॉमिस पूर्ण करू शकले नाही. अगं बाई ग, असं झालं का? उगी उगी एवढं रडायला काय झालं मग त्यात? होतं असं कधीतरी. मला सांग, बरं चिडला का तुझ्यावर? रागावला, रुसला? नाही नाही, उलट समजूतदारपणे म्हणाला,
आई काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम अगं असं म्हणाला ना, मग तू कशाला रडतेस? अगं मला सांग, सतत या छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण मनावर घेऊन स्वतःला दोष देणं कितपत योग्य आहे? कशासाठी मनात इतकी अपराधाची भावना आणतेस तू? पण आई, त्याला असं नको ना वाटायला की मी आई म्हणून कमी पडते. अगं का वाटेल त्याला? तो काय ओळखत नाही का त्याची आई कशी येते? आणि आत्ता तुम्हाला म्हणालीस की त्याने समजूतदारपणे सांगितलं आई काही हरकत नाही, नेक्स्ट टाइम बोलला ना असं तो तुला? मग पेडा बाई आहेस. अगं आपण पण माणूस आहोत. आपल्या हातून कधीतरी भाजीत मीठ जास्त पडू शकतं, कधी इस्त्री करायचं राहून जातं, कधी डबा द्यायला उशीर होतो. पण आपल्या हातून हे असं काहीतरी घडलं म्हणजे आभाळ कोसळलं असा गैरसमज करून घेऊ नको. सतत या गोष्टींची चिंता करणं, या गोष्टीबद्दल वाईट वाटणं, याच्यासाठी जन्म झालेला नाही आपला. आपल्या घरातले पण समजून घेतात आपल्याला. हे बघ, आता ना रडायचं आधी थांबव. कारण कसं आहे, आंबट चेहरा करून गोड पदार्थ करायचा नाही. खरंच की. आता बघ, हसलीस ना? मग हसलीस की किती छान दिसतेस. अगं सतत असं सगळं मनावर ओझं घ्यायचं नाही ग. काही काही गोष्टी लाईटली घ्यायच्या, मग आपण लवली दिसतो. जशी आता तू बघ, आता गोड हसलीस, लाईटली घेतलीस गोष्ट, मग लवली दिसायला लागलीस, हो की नाही?